नमस्कार. इयत्ता 10वी विषय भूगोल. गेल्या व्हिडिओमध्ये आपण भारताचं स्थान विस्तार आणि ब्राझीलचं स्थान विस्तार याच्या बाबतीमध्ये माहिती पाहत आहोत. आपण त्याचा ध्वज दोन्ही देशाचे कशा प्रकारचे आहेत याच्या बाबतीमध्ये गेल्या तासाला आपण माहिती पाहिलेली आहे. जागतिक लोकसंख्येच्या क्रमांकामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. याशिवाय भारत हा मसाल्याच्या पदार्थासाठी प्रसिद्ध असणारा देश आहे. आज आपल्याला भारताचं स्थान विस्तार, देशाचे नाव भारत, प्रजासत्ताक, राजधानी नवी दिल्ली. भारताचं स्थान पृथ्वीवरील उत्तर पूर्व गोलार्धात आहे आणि आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. देशाचे त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी आपण देशाचे नाव ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य. ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया आणि त्याही देशाचं स्थान विस्ताराच्या बाबतीमध्ये माहिती पाहणार आहोत. आपल्याला मसाल्याच्या पदार्थासाठी आपला भारत देश प्रसिद्ध आहे आणि आपल्या देशाचा प्रसिद्ध खेळ क्रिकेट हा आहे. तर ब्राझील देशाच्या बाबतीमध्ये माहिती पाहत असताना आपल्याला या ठिकाणी सांबा नृत्य प्रकारासाठी म्हणजे नाचण्यासाठी सांबा नावाचं नृत्य त्या देशामध्ये प्रसिद्ध आहे. याशिवाय जगाचा कॉफी पॉईंट, सर्वात जास्त कॉफी ब्राझील देशामध्ये पिकते आणि सगळ्यात महत्त्वाचा आवडता खेळ हा फुटबॉल हा या असणाऱ्या देशाचा खेळ. आज आपल्याला भारत देशाचे नाव भारत प्रजासत्ताक, राजधानीचं नाव नवी दिल्ली आणि स्थान विस्तार आणि सीमेच्या बाबतीमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वीच्या भूगोलच्या पुस्तकावर पान क्रमांक 10वर भारताचा नकाशा दाखवलेला आहे. याच्यामध्ये भारताच्या शेजारील असणारे देश, भारताच्या लागून असणारा अनेक प्रकारचे असणारे बंगाल उपसागर, अरबी समुद्र, हिंदी महासागर हे आपण विद्यार्थ्यांना पुस्तकामध्ये पाहायचे आहेत. तर भारताचं स्थान हे पृथ्वीवर उत्तर पूर्व गोलार्ध म्हणजे उत्तरेच्या बाजूला, उत्तर गोलार्धामध्ये पूर्वेच्या बाजूला साधारणतः भारताचं स्थान आहे. आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये भारत हा देश आहे. हे आपण आकृती क्रमांक 2.1च्या सहाय्यानं मुख्य भूमीचा विस्तार आपण या ठिकाणी शोधत असताना अंशाचं मूल्य गाळलेल्या जागेमध्ये लिहित असताना आपल्याला भारताचं 8.4 उत्तर ते 37.6 उत्तर अक्षवृत्त आणि 68.7 पूर्व ते 97.25 पूर्व रेखावृत्त अशा जागेमध्ये किंवा अशा पद्धतीनं हा देश विस्तारलेला आहे. या आडवा म्हणलं की आपण अक्षवृत्त म्हणायचं, उभी रेषा म्हणलं की रेखावृत्त म्हणतो. आपण हे पाठीमागच पाहिलेलं आहे. विषुवृत्ताला समांतर गेलेल्या रेषांना अक्षवृत्त म्हणतात आणि उत्तर दक्षिण गेलेल्या रेषांना रेखावृत्त असे म्हणतो. तर अशा पद्धतीचं भारताचं या ठिकाणी जर पाहिलं, दक्षिणेला 8.4 उत्तर ते 37.36 वरच्या बाजूला 36.36 उत्तर अक्षवृत्त या आडवं आणि उभं जर पाय झालं तर पाकिस्तानच्या बाजूला 68.7 पूर्व ते 97.25 पूर्व या ठिकाणी अशा पद्धतीनं हा आपला देश विस्तारलेला आहे. आपण या ठिकाणी पाहायला नितांत गरजेचं. याच्याशिवाय भारताचं सर्वात दक्षिणेकडचं जर टोक बघितलं दक्षिण भागातलं तर इंदिरा पॉइंट, अंदमान निकोबार बेटाच्या बी पूर्वेला दक्षिणेला इंदिरा पॉइंट नावाचं हे जे बेट आहे, पॉइंट हे जे आहे ते 6.45 उत्तर अक्षवृत्तावर बसलेलं आहे. इथं समुद्रामध्ये बघितलं श्रीलंकेच्या बरोबर पूर्वेला
तर आपल्याला तो इंदिरा पॉइंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे अशा पद्धतीनं भारताचं स्थान जगाच्या नकाशावर जगामध्ये अशा प्रकारचं आहे. आता आपल्याला 2.1 चे निरीक्षण करून भारताच्या शेजारी असणारे जे देश आहेत त्या देश आणि त्याच्या सीमा व जलाशयाची नावे तक्त्यामध्ये या वहीमध्ये त्या नकाशाच्या आधारे भरता येऊ शकते. भारताच्या पूर्वेला जर आपण विचार केला तर साधारणतः बांगलादेश, म्यानमार आणि याशिवाय बंगालचा उपसागर असं भारताच्या पूर्वेला असणारे देश आहेत किंवा समुद्र आहे, उपसागर. त्यानंतर उत्तरेला जर आपण पाहिलं तर अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान हे उत्तरेला असणारे भारताचे देश आहेत. पश्चिमेला पाकिस्तान, अरबी समुद्र हे आहे. तर दक्षिणेला जर आपण पाहिलं तर ते पाण्यानं वेष्टित देश आहेत. हे पाणी संपूर्ण चारी बाजून पाण्याच्या मध्ये देश आहेत ते. त्याच्यामध्ये सगळ्यात जवळचा श्रीलंका, इंडोनेशिया, मालदीव, हिंदी महासागर असे देश हे दक्षिण बाजूला आहेत. म्हणजे अशा पद्धतीने भारताचं स्थान विस्तार आणि शेजारीला असणाऱ्या देशाच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी माहिती पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या देशाची तुलना ही आफ्रिका खंडातला ब्राझील, कॉफीसाठी प्रसिद्ध, फुटबॉलसाठी प्रसिद्ध असणाऱ्या देशाची करत असताना आपल्या त्या देशाचं नाव ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य आणि राजधानीचं नाव आहे ब्राझिलिया. या ब्राझील देशाच्या स्थान विस्तार आणि सीमेच्या बाबतीमध्ये माहिती पाहत असताना आपल्याला पान नंबर 11 भूगोलचं पुस्तक आहे इयत्ता 9वी, त्याच्यावर ब्राझीलचा नकाशा दाखवलेला आहे. तर ब्राझील हा देशाचा काही भाग हा उत्तर गोलार्धामध्ये येतो. इथं विषुववृत्त स्पष्ट दाखवलेलं 0° विषुववृत्त आहे आणि 5° उत्तरेला हा देश हा उत्तर खंडामध्ये येतो. थोडा बहुतांश भाग हा मात्र दक्षिण गोलार्धामध्येच आहे ब्राझीलचा. विद्यार्थ्यांना विषुववृत्त जे गेलेलं आहे नकाशातून त्या ब्राझीलच्या ते नीट पाहायचं आहे. याशिवाय या देशाचं स्थान पश्चिम गोलार्धात दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागामध्ये आहे. नीट लक्षात घ्यायचंय, पश्चिम गोलार्धामध्ये दक्षिण अमेरिकेचं खंड जे आहे ते दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागामध्ये हा देश वसलेला आहे ब्राझील. आकृती क्रमांक 2.2 च्या सहाय्यानं या देशाच्या मुख्य भूमीचा विस्तार अंश मूल्यामध्ये शोधला तर काढलेल्या जागेमध्ये आपण 5°15' सेकंद उत्तर ते 33°45' दक्षिण अक्षवृत्त इथं दाखवले बघा. 5° ते साधारणतः 33° या ठिकाणी हा देश विषुववृत्ताला समांतर पसरलेला आहे. तर 34° अक्षवृत्ताच्या बाबतीमध्ये 34°45' पूर्व ते 73°48' पश्चिम या दरम्यान रेखावृत्ताच्या दरम्यान हा देश या ठिकाणी पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे अशा पद्धतीचं जगाच्या नकाशामध्ये या ब्राझील देशाचं स्थान आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आकृती क्रमांक 2.2चं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला ते निश्चित लक्षामध्ये आल्याशिवाय राहू शकणार नाही. विद्यार्थ्यांना ते नकाशाशी मैत्री, ब्राझीलचा नकाशा राजकीय पाहायचा आहे आणि त्याचं निरीक्षण करत असताना ब्राझील देशाच्या शेजारी असणारे देश आणि महासागर कोणते आहेत या संदर्भामध्ये ते देशाची आणि राजधानीची नाव आपण या ठिकाणी म्हणजे नकाशाच्या आधारे वहीमध्ये नोंदवायचे आहेत. हे दोन्ही म्हणजे भारताच्या शेजारीला असणारे देश आणि
समुद्र किंवा किनारे आणि ब्राझील देशाच्या शेजारी असणारे देश आणि महासागर याची नावं विद्यार्थ्यानं वर्गपाठाच्या वहीमध्ये नोंदवायची आहेत. आपण ब्राझील देशाच्या बाबतीमध्ये माहिती पाहत असताना आपल्याला ब्राझील देशाच्या उत्तर भागामध्ये फ्रेंच गियाना, सुरिनाम, याशिवाय व्हेनेझुएला, गियाना, कोलंबिया आणि उत्तर अटलांटिक महासागर हे उत्तर दिशेला असणारे देश आहेत, समुद्र आहे, उत्तर अटलांटिक समुद्र. तर पश्चिमेच्या बाजूला पेरू, बोलिव्हिया, पॅराग्वे हे देश पश्चिम बाजूला आहेत. दक्षिण बाजूला अर्जेंटिना, उरुग्वे हा देश दक्षिण बाजूला आहे. तर पूर्वेला दक्षिण अटलांटिक महासागर, या महासागरांना पूर्णपणे पूर्व बाजू वेढलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं या ब्राझील देशाचं स्थान, विस्तार, सीमा या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. याच्याशिवाय आपण या ब्राझील देशाच्या बाबतीमध्ये आपण बरीचशी माहिती या ठिकाणी पाहिलेली असताना आपल्याला आपला देश हा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी साजरा करतो, तर ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन 7 सप्टेंबरला असतो. भारतामध्ये संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली मानली जाते. म्हणजे मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान हा अतिशय महत्त्वाचा भारतातला दुवा आहे शासन चालवण्यासाठी. तर ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली, म्हणजे राष्ट्रपतीचं पूर्ण हक्क संपूर्ण देशामध्ये चालतात. ब्राझील देशाचं नाव पाऊ ब्रासील या स्थानिक पक्षाच्या नावावरून या ठिकाणी पडलेलं आहे. हे विद्यार्थ्यांना लक्षामध्ये घ्यायचं आहे. ज्या परकीय सत्तेनं ब्राझीलवर राज्य केलं होतं, त्या सत्तेचे राज्य भारतावर सुद्धा होतं. म्हणजेच इंग्रजांनी ब्राझीलवर बी आपलं सत्ता प्रस्थापित केली होती आणि भारतावर पण केलेली होती. हे या ठिकाणी आपण लक्षामध्ये घ्यायचंय. भारताच्या दक्षिणेकडे सर्वात दक्षिणी टोकाचं नाव इंदिरा पॉइंट, हे विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाचं आहे. भारताचा दक्षिणेकडचा भाग आणि भारताचा दक्षिणेकडील पॉइंट, सगळ्यात दक्षिणेकडचं टोक आणि भाग याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. भारताचा दक्षिणेकडचा भाग म्हणलं की कन्याकुमारी आणि भारताचं दक्षिणेकडचं टोक म्हटलं की इंदिरा पॉइंट. ह्या दोन गोष्टीमध्ये खूप मोठं जम्बलिंग विद्यार्थ्याचं होतं. विद्यार्थ्यांनी ते लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि उर्वरित भाग जो आहे तो भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी या पान नंबर 11वर भारताच्या सीमारेषा आणि ब्राझीलच्या सीमारेषा दोन्ही वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहून काढवायच्या आहेत.